आणि आता बातमी वारी संदर्भातली आहे। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी उजनी धरणातनं 10,000 क्युसेकनं भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 7 ते 8 दिवसांमध्ये पाणी चंद्रभागेत पोहोचणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांना चंद्रभागा नदीत स्नान करता येणार आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये आपण जर पाहिलं तर 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये पार पडणार आहे। या पंढरपूरमधील येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्नानासाठी जे आहे ते आपण सध्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर आहे। आणि या उजनी धरणामधून जे आहे ते 16 दरवाजातून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात जे आहे ते 10,000 क्युसेक्सनं विसर्ग जो आहे तो पाण्याचा सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर पंढरपूरच्या आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक असतात, वारकरी जे आहेत ते उत्साहाने या ठिकाणी वारीला येत असतात। आणि या वारीला आलेल्या वारकऱ्यांना जे आहे ते स्नान करून त्यांची वारी जी आहे ती पूर्ण होत असते। वारकऱ्यांचं जे आहे ते चंद्रभागेत स्नान करणं याला फार मोठं आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये महत्व आहे। आणि या आषाढी वारीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या उत्साहात भर पाडण्यासाठी, स्नान करण्यासाठी, वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी, आंघोळीसाठी आपण जर पाहिलं तर उजनी धरणातून जे आहे ते पाणी सोडण्यात येतंय। माझे सहकारी कॅमेरा पर्सन प्रमोद राऊतसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, उजनी धरण, माढा, सोलापूर।